नमस्कार, मी अक्षय. इंडियन बातमीपत्रात तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आज दिवसभरात घडलेल्या संपूर्ण घटनांचा आढावा आपल्याला घ्यायचाच आहे, परंतु त्या अगोदर नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानात राज्यपालपदी नियुक्ती, शहराला बहुमान. पश्चिम विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना उभाटा एकनाथ शिंदे गटात वाद संवाद सुरू. चंद्रकांत खैरे यांनी केली तर चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांचे शेला पागोटे. महाराष्ट्राच्या राज्यपालपदी CP राधाकृष्णन यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर येथील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली आहे. शनिवारी मध्यरात्री 1 वाजण्याच्या सुमारास 10 राज्ये तसेच केंद्रशासित प्रदेशांच्या राज्यपालांच्या बदल्या तसेच नियुक्त्यांचे वृत्त जारी करण्यात आले आहे. द्रौपदी मुर्मू यांनी देशातील 10 राज्य आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये राज्यपालांची नियुक्ती केली आहे. यामध्ये महाराष्ट्राचाही समावेश असून आज विद्यमान राज्यपाल रमेश बैस यांचा कार्यकाळ संपुष्टात येत असतानाच CP राधाकृष्णन यांची राज्याच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. महाराष्ट्रासाठी आणखीन एक महत्त्वाची बाब म्हणजे भाजपाचे राज्यातील ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानच्या राज्यपालपदी नियुक्ती झाली आहे. राजस्थानचे विद्यमान राज्यपाल कलराज मिश्र यांची जागा हरिभाऊ बागडे घेतील. मिश्र यांचा 5 वर्षांचा राज्यपाल पदाचा कार्यकाल पूर्ण झाल्याने त्यांच्या जागी बागडेंची नियुक्ती करण्यात आली आहे. गद्दारांना धडा शिकवण्यासाठी यंदाची विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा चंद्रकांत खैरे यांनी केली होती. तर चंद्रकांत खैरेंनी लोकसभा निवडणूक लढवली सुद्धा, विधानसभा सुद्धा लढतील आणि काही दिवसांनी मनपा निवडणूक पण लढवावी असा टोला आमदार संजय शिरसाट यांनी लगावलाय. तर तिकीट मिळवून दाखवा असा उपरोधिक टोला खासदार संदीपान भुमरे यांनी लगावलाय. मी इच्छुक असो की नसो, परंतु प्रत्यक्षात माननीय उद्धवजींचा जर आदेश आला, मातोश्रीचा आदेश आला, तर तो आम्हाला श्री सांगत होतो. मातोश्रीचा आदेश आला की बाबा या गद्दाराला पाडायचं आहे, हा जो गद्दार आहे ज्याने बंडखोरी केली, अशा माणसाला त्या ठिकाणी जर समजा तो परत 4थ्या वेळेस येण्याची तयारी जर असेल तर त्याला पाडलं पाहिजे. पहिलेला म्हणा पश्चिम मतदारसंघात पहिली उमेदवारी आण, नंतर आपण बघू कोण कोणाला गाडतं, कोण कोणाला निवडून आणतं, हे नंतर बघू आपण. उभेच राहिले खैरे तर काय परिस्थिती? मी डिपॉझिट घालू देत आम्ही कोणाचं डिपॉझिट घालू आम्ही, कारण मी घालण्यापेक्षा मतदारच खैरेचं डिपॉझिट घालते. पहिले त्यांनी पक्षातील जे त्यांचे काही जवळचे सहकारी, जीवाभावाचे सहकारी ज्यांनी 2 वेळा त्यांचा पराभव केला, पहिला त्यांचा बंदोबस्त करा. आणि मला वाटत नाही त्यांना उमेदवारी देतील, कारण की पक्षही आता चेंज करायच्या भानगडीत आहे. म्हणून आता खैरेंचं वजन मातोश्रीवर किती आहे हे जर त्यांनी उमेदवारी मिळवली तरच ते सिद्ध होईल, नसता खैरेंचं वजन संपलं असं म्हणायला काही हरकत नाही. डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन व कालकथित मोतीराम दुथडे मेमोरियल फाउंडेशनच्या संयुक्त वतीने दुसऱ्या बौद्ध धम्म संस्कार शिबिराचं उद्घाटन मोठ्या उत्साहात संपन्न झालं असून सदर शिबिर भविष्यात नियमित घेणार असल्याची माहिती आहे. बौद्ध धम्माचा प्रसार व आंबेडकरी चळवळ गतिमान करण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या शेवटी दर शनिवार आणि रविवारला निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिर घेतलं जात आहे. या शिबिराचं उद्घाटन शनिवारी सायंकाळी 5 वाजता मातोश्री पार्वती मोतीराम दुथडे यांच्या हस्ते करण्यात आलाय. यावेळी पूज्य भदंत चांद्रबोधी थेरो यांच्या अध्यक्षतेखाली हा समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाचं प्रास्ताविक धम्म शिबिराचे मुख्य आयोजक डॉक्टर प्रमोद दुथडे यांनी केलंय, तर साहित्यिक प्राध्यापक देवानंद पवार यांनी मार्गदर्शन केलं. समाजामध्ये समता, न्याय, स्वातंत्र्य आणि बंधुभाव रुजवून एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी डॉक्टर प्रमोद दुथडे फाउंडेशन व कालकथित मोतीराम दुथडे मेमोरियल फाउंडेशनच्या वतीने सर्व मुलामुलींसाठी निवासी बौद्ध धम्म संस्कार शिबिराचं आयोजन केलं जात आहे. या शिबिरात दिलीप पंडित यांनी सूत्रसंचालन केलं, तर आभा संजय वाघमारे यांनी कार्यक्रमाला 30 शिबिरार्थीसह डॉक्टर अविनाश सोनवणे, अमित घनगाव, विशाल खंडागळे, जितेंद्र आदमाने, गौतम घागरे, गौरव पंडित, नीता चव्हाण, प्रभाकर भवरे, शांता गायकवाड, कमल अवचार यांची उपस्थिती होती. या शिबिरात बौद्ध धम्माची विनय परंपरा,
शील पालनाचे महत्त्व, बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची धम्मक्रांती इत्यादी विषयावर धम्मोपदेश व ध्यानाचा अभ्यास करून घेतला जातोय. जागृत पालकांनी आपल्या मुलामुलींना धम्मसंस्कार शिबिरात सहभागी करावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. माहित आहे की बाबासाहेबांनी शिक्षणाला किती महत्त्व दिलं. या बाबासाहेबांनी जर शिक्षण घेतलं नसतं तर आजची ही क्रांती घडली नसती. तुम्ही मी जे आज उभे आहोत हे फक्त डॉक्टर बाबासाहेबांचे उपकार आहे की त्यांनी शिक्षण घेऊन आपल्याला आपल्या चांगल्या समाजाच्या प्रवाहामध्ये आपल्याला उतरवलं आणि आपल्याला या समाजाबद्दल तुम्हाला माहीत नसेल पण तुमच्या आईवडिलांनी जे कळ सोसलेले आहे त्यांच्या ज्या काळामध्ये त्यांना जे त्रास झाला तो त्रास सहन करून आपल्याला आज त्यांनी आपल्याला चांगले शिक्षणासाठी चांगल्या शाळेमध्ये चांगली फीस देऊन पाठवलं. तुम्ही त्यांचे जे उपकार आहेत प्रथम मला असं वाटतं की चांगला अभ्यास करून त्यांचे उपकार करावे. मित्रांनो, आणखी मला काही भरपूर बोलायचं आहे पण आपल्या शिबिराला थोडा विलंब झाल्यामुळे मी माझे 2 शब्द इथं संपवतो. मी तुम्हाला आणखी या शिबिराला शुभेच्छा देतो आणि मला नक्की खात्री आहे की तुम्ही या शिबिरामधून एक चांगली शिदोरी आपल्या घरी घेऊन जाणार. या शिबिरामध्ये आपले मुख्य प्रशिक्षक बनते डॉक्टर चंद्रबोधी सर आहे. हे जवळपास 40 वर्षापासून बनते आहेत, PhD आहे, चांगले अनुभव आहेत आणि तुमच्याकडून ते चांगलं आपलं बुद्धवंदना असो, विपश्यना असो, आनापाना असो, विपश्यनामुळे जे एकाग्रता येते ते तुम्हाला नक्की चांगले शिकवतील आणि तुम्हाला आवडेल सुद्धा. आणि फक्त या शिबिरासाठी तुम्ही ठेवू नका. तुमच्या जीवनामध्ये दररोज तुम्ही या गोष्टी करायचे ज्याने करून नियमित तुम्ही हे गोष्टी केल्या तर खरंच जीवन तुम्हाला आनंदी होईल. तर बाबासाहेब म्हणत होते की विचाराने जर आपण पेटून उठलो तर त्या विचाराच्या पुढे आपण जाऊ शकतो. सिल्लोड नगर पंचायतचे माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण यांच्या वतीने सोयगाव तहसील कार्यालयावर दांडी बहादर अधिकाऱ्यांच्या विरोधात दवंडी मोर्चा काढून रोष व्यक्त करण्यात आलाय. सोयगाव तहसील कार्यालयावर दांडी बहादर अधिकारी विरोधात एक अनोखा दवंडी मोर्चा सिल्लोड नगरपंचायतचे माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण यांच्या वतीने करण्यात आलाय. तहसील कार्यालय येथील अधिकारी कर्मचारी सतत गैरहजर राहत असल्याचा आरोप करण्यात आला असून नागरिक 70-80 किलोमीटर दूरवरून आपल्या कामाकरता तहसील कार्यालयात पंचायती समिती कार्यालय या कार्यालयावर येतात व तहसीलदार, गटविकास अधिकारी, पंचायत समिती व इतरही अधिकारी रीतसर रजा न घेता गैरहजर असल्याचा आरोप करण्यात आलाय. त्यामुळे तालुक्यातील नागरिकांनी या त्रासाला कंटाळून सिल्लोड माजी नगर अध्यक्ष बनेखा पठाण यांनी एक अनोखा डफडे वाजवून या दांडी बहादर अधिकाऱ्यांच्या विरोधात दवंडी मोर्चा काढला व तहसील कार्यालयासमोर सर्व नागरिकांसमोर व अधिकाऱ्यांसमोर दवंडी देत आपली नाराजी व्यक्त केली. सोयगाव तालुक्यात व सिल्लोड तालुक्यात या अनोख्या दवंडी मोर्चाची सर्वदूर चर्चा आहे. या दांडी बहादर अधिकाऱ्यांविरोधात नाराजी केली जात आहे. जनता ऐका हो ऐका, कान डोळे उघडा, कान दे तर उघडा आणि या आवाजाकडे लक्ष द्या. ऐका हो ऐका, तुमच्या या कार्यालयामध्ये मग ते जे तर HM ऑफिस असेल, तहसील असेल, या ठिकाणचा BDO असेल, या ठिकाणची नगरपंचायत असेल, जेवढ्या काही जे तर शासकीय कार्यालय आहे त्या कार्यालयामध्ये मी जे तर या ठिकाणी गेल्या जे तर 1 महिन्यापासून दर मंगळवारी या शहरामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये फेरफटका मारत आहे. परंतु चौकडं इथला अधिकारी कोणी खुर्चीवर बसत नाही, BDO कधी इथं दिसत नाही. आमची ताई तहसीलदार मॅडम हे सुद्धा जे तर या ठिकाणी दिसत नाही. या ठिकाणी हे तहसील कार्यालय नाही आहे, हे तालुका दंडाधिकारी कार्यालय नाही आहे, हे मासोळी बाजार आहे. मासोळी बाजार इथं माश्या विकण्याचं काम चालतं का काय, अशा पद्धतीचं या ठिकाणी मला दृश्य दिसतंय. शहरवासियांना एक सुवर्ण संधी. तुम्ही एखादा व्यवसाय करताय का? मग एडियनवर जाहिरात करा आणि मिळवा व्यवसायात मोठा फायदा. तर वाट कसली पाहताय? आताच खाली दिसत असलेल्या नंबरवर संपर्क साधा. आपल्याला अजूनही काही बातम्यांचा आढावा घ्यायचा आहे, परंतु इथे वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. कुठे जाऊ नका, पाहत रहा एडियन न्यूज. अनेकांच्या मनात स्वप्न असते की देशाची सेवा करायची, परंतु काही लोकच योग्य प्रशिक्षण घेऊन ते वास्तवात पूर्ण करतात. वास्तविक सैनिक बनणे सोपं काम नाही, कारण प्रशिक्षणाच्या मैदानापासून ते युद्धाच्या रणांगणापर्यंत प्रत्येक क्षण संघर्षमय असतो.
फक्त जो इमानदार, समजूतदार असेल आणि ज्याची इच्छाशक्ती प्रबळ असेल असाच व्यक्ती या क्षेत्रात टिकू शकतो. प्रत्येक वर्षी अनेक परीक्षार्थ्यांना यश प्राप्त होते, ते फक्त आणि फक्त गरुड झेप अकॅडमी. पंख आम्ही देतो, उंच भरारी तुम्ही घ्या. विवेकानंद शिक्षण संस्था संचलित विवेकानंद कला सरदार दलित सिंग वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय समर्थनगर छत्रपती संभाजीनगर शासन मान्य अनुदानित महाविद्यालय. शैक्षणिक वर्ष 2024-2025 NEP राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार प्रवेश प्रक्रिया व नोंदणी चालू आहे. ज्युनियर कॉलेज सायन्स, आर्ट्स, कॉमर्स, MCVC, सीनियर कॉलेज कोर्सेस, ग्रॅज्युएशन कोर्सेस, BSc जनरल, मायक्रोबायोलॉजी, बायोटेक्नॉलॉजी, BCS, BBA, BA, BCom, पोस्ट ग्रॅज्युएशन कोर्सेस, MMS, MSc, मास्टर ऑफ कम्प्युटर ॲप्लिकेशन, MA, डिप्लोमा कोर्सेस, DBM, DC. आजच आपला प्रवेश निश्चित करा. महाविद्यालयाची वैशिष्ट्ये: कॉलेज कॅम्पस सुविधा, स्वतंत्र प्लेसमेंट विभाग, क्रीडा विभाग, संगीत विभाग, नाटक विभाग, संगणक प्रयोगशाळा, NSS विभाग, NCC विभाग, लायब्ररी, मोफत पार्किंग सुविधा, सांस्कृतिक उपक्रम. प्रवेशासाठी संपर्क 9604708660, 9405769999, 7972926673. मस्त मास्क पहना रे तूने. थैंक यू सर. वो जान बचाने के लिए पहनना पड़ता है ना सर. रेडीमेड है या टेलर मेड है? ऑनलाइन ऑर्डर किया है सर. एक और है क्या? है ना सर. देना. बहुत मस्त लगे आपको. ये ना सर. सर ना भाई, जान बचाने के लिए बाइक चलाते वक्त सिर्फ खोपड़े पे मास्क पहनेगा तो खोपड़े को कौन बचाएगा? समझ गया सर. हेलमेट ऑनलाइन ऑर्डर कर, वरना हमेशा के लिए ऑफलाइन हो सकता है. ओके सर. ये ले. चल हम ये भी ऑनलाइन भर दे. हेलमेट पहने, ट्रैफिक नियमों का पालन करे, जिंदगी के सफर को सुरक्षित रखे. ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. आपण बघत आहात इंडियन बातमीपत्र. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत शहर जिल्हा परिमंडळातील 1784 ग्राहकांनी घरावर सौर वीज निर्मिती करून केली आहे. महावितरणाने 10 किलोवॅट पर्यंत क्षमतेच्या ग्राहकांना रूफटॉप सोलर बसवणं सहज शक्य होण्यासाठी प्रक्रिया गतिमान केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 300 युनिट पर्यंत वीज वापरणाऱ्या घरगुती ग्राहकांना मोफत वीज बिल मिळावं, अशी अतिरिक्त वीज विकून उत्पन्नही मिळावं यासाठी प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजना 13 फेब्रुवारी 2024 रोजी सुरू केली आहे. या योजनेत आजपर्यंत जिल्हा परिमंडळातील 1784 ग्राहक सहभागी झालेत. यात शहर मंडळातील 1378, ग्रामीण मंडळातील 236 व जालना मंडळातील 170 ग्राहकांचा समावेश आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत केंद्र सरकारकडून छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प बसवणाऱ्या वीज ग्राहकांना 78,000 रुपयांपर्यंत अनुदान दिलं जातं. 1 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पास 30,000 रुपये, 2 किलोवॅट क्षमतेच्या प्रकल्पास 60,000 रुपये व 3 किलोवॅट किंवा त्यापेक्षा अधिक क्षमतेच्या प्रकल्पाला 78,000 रुपये अनुदान मिळतं. या प्रकल्पात निर्माण झालेली वीज घरामध्ये वापरता येते. प्रकल्पात गरजेपेक्षा अधिक वीज निर्माण झाल्यामुळे वीज बिल शून्य येते. तसेच अतिरिक्त वीज महावितरणाला विकता येते, अशी ही योजना आहे. PM सूर्यघर योजनेच्या संकेतस्थळावरती नोंदणी केल्यानंतर प्रकल्प बसवण्यासाठी ग्राहकांना आपल्या पसंतीनुसार विक्रेता निवडता येतो. प्रकल्प बसवल्यानंतर अनुदान थेट ग्राहकाच्या खात्यात जमा होतं. या योजनेच्या जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घेत पर्यावरणपूरक वीज निर्मिती सोबतच आपल्या मासिक वीज बिलात बचत करण्याचं आवाहन महावितरणाच्या छत्रपती संभाजीनगर परिमंडळाचे मुख्य अभियंता पवन कुमार कछोट यांनी केलंय. तर विठ्ठल नगर रामनगर परिसरातील मनपा महिला सफाई कंत्राटी कर्मचारी छायाबाई दाभाडे जालना रस्त्यावर साफसफाई करत असताना डेंटल हॉस्पिटल समोर एक महागडा मोबाईल त्यांना सापडला. त्यांनी तात्काळ वरिष्ठ अधिकाऱ्यांना सांगितलं आणि मोबाईल संबंधित व्यक्तीच्या सुपूर्द करण्यात आला. मनपा प्रशासनाकडून महिला सफाई कर्मचाऱ्याच्या प्रामाणिकपणाचं कौतुक केलं जात आहे. झोन क्रमांक 6 येथील कंत्राटी सफाई कर्मचारी यांच्याकडून वॉर्ड क्रमांक 87 विठ्ठलनगर रामनगर जालना रोड परिसरात साफसफाई करण्यात येते. शुक्रवारी पहाटे कंत्राटी महिला सफाई कर्मचारी छायाबाई दाभाडे जालना रस्त्यालगत असलेल्या परिसरात झाडू उधणे साफसफाई करत असताना त्यांना डेंटल हॉस्पिटल जवळ महागड्या कंपनीचा मोबाईल सापडून आला.
त्यांनी तो मोबाईल घेऊन तात्काळ या घटनेबाबत जवान संतोष भाले व अधिकारी स्वच्छता निरीक्षक यांना याबाबत माहिती दिली. अधिकाऱ्यांनी संबंधित व्यक्तीचा शोध घेतला असता अर्जुन पोफळे याचा तो मोबाईल असल्याचं दिसून आलं. खातरजमा करून तो मोबाईल पोफळे यांना सुपूर्द करण्यात आला व यावेळी झोन क्रमांक 6 चे सहाय्यक आयुक्त अर्जुन गिराम, स्वच्छता निरीक्षक कृष्ण विस्पुते, जवान पंडित मगरे, जवान संतोष भाले, रेड्डी कंपनीचे सुपरवायझर अविनाश जोगदंड, सफाई कर्मचारी गौतम शरणागत, छायाबाई दाभाडे, हिराबाई गायकवाड यांच्यासह सफाई कर्मचाऱ्यांची यावेळी उपस्थिती होती. सफाई महिला कर्मचारी छायाबाई दाभाडे यांचा प्रामाणिकपणा व झोन कार्यालय व मनपा कार्यालयातून कौतुक होत आहे. महानगरपालिकामधील सफाई कर्मचाऱ्यांचा मोबाईल धारक यांनी आभार व्यक्त केला आहे. तर संत गाडगेबाबा ग्राम स्वच्छता अभियान सन 2023 व 24 अंतर्गत नादपूर तालुका कन्नड ग्रामपंचायतची पाहणी जिल्हास्तरीय समितीच्या वतीने करण्यात आली आहे. नादपूर ग्रामपंचायतीने गावात राबवलेल्या विविध उपक्रमांची पाहणी केली आहे. या गावातील स्वच्छता, सार्वजनिक स्वच्छतागृह बांधकाम, गावातील सांडपाण्याची विल्हेवाट, गावातील स्वच्छता, मारुती मंदिर परिसर, जिल्हा परिषद शाळा परिसर, विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसर व जिल्हा परिषद शाळेतील संगणक कक्ष, श्रीकृष्ण नर्सरी, नादपूर पेपर प्रॉडक्ट कंपनी, श्रीकृष्ण संगीत विद्यालय, ग्रामपंचायत, पंचायत कार्यालय व परिसर, मातोश्री पाणंद रस्ते, ऑक्सिजन पार्क, रमाई घरकुल, महिला बचत कल्याण अंतर्गत माझी लाडकी बहीण योजना, स्मशानभूमी परिसर, अमृत वाटिका, गावातील सार्वजनिक वाचनालयाची पाहणी केली. गावातील लोकसहभाग एकजूट पाहून मुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशन राजेंद्र देसले यांनी समाधान व्यक्त केलंय व स्वच्छतेविषयीच्या कामकाजाबद्दल सविस्तर असं मार्गदर्शन केलं. मी गावाच्या सर्वांगीण विकास कामासाठी मदत करण्यास कटिबद्ध असल्याचंही त्यांनी सांगितलंय. या जिल्हास्तरीय समितीमध्ये उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्वच्छ भारत मिशन राजेंद्र देसले, मूल्यमापन व संनियंत्रण तज्ज्ञ सत्यजित देशमुख, समाजशास्त्रज्ञ वैशाली जगताप तसेच तालुक्याचे गटविकास अधिकारी चंद्रहार ढाकणे, विस्तार अधिकारी पंचायत संतोष दारकुंडे, गट समन्वयक नागेश किरतकर, ग्रामसेवक SR बनकर, सरपंच, उपसरपंच, कार्यकारी मंडळ, ग्रामपंचायत कर्मचारी, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा सेविका, शाळेचे मुख्याध्यापक, सर्व शिक्षक, पोलीस पाटील, तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सदस्य, शालेय व्यवस्थापन समिती सदस्य, अध्यक्ष, उपाध्यक्ष व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक लक्ष्मण बळी यांनी केलंय तर आभार प्रदर्शन SR बनकर ग्रामसेवक यांनी केलंय. होते की मी सांगणार नाही, तुम्ही बघणार नाही, मला सांगणार की माझं नादपूर कसं आहे. त्याचा प्रत्यय आज आला आहे की तुम्ही सर्वांनी म्हणून जे काम आहे ते बघण्याचं मला माझं पुढे जर पुण्य केलं असेल मागच्या जन्मी वगैरे की चांगलं गाव बघण्याचा परत योग आलेला आणि सगळे लोक जे आहेत की सकारात्मक पॉझिटिव्ह दिसतात. त्यात आम्ही आमचं आयुष्य ग्रामस्थांची चर्चा करण्यात बोलण्यात गेलेलं आहे. चेहरे वाचायला मिळतात, सगळे चेहरे असे आनंदित प्रफुल्लित आहेत. असं काही वाटत नाही की कोणाचं एकमेकाबद्दल हे आहे. ही अशी स्थिती गावात जर राहिली तर गावाची प्रगती निश्चितच आहे. ताई साहेब आहेत, ताई साहेबांना मी विनंती करेल मी की महिला बचत गट असो, किशोरी मुले असो, शाळेतली मुलं असो, अंगणवाडी असो, या सगळ्या क्षेत्रांमध्ये म्हणजे जसं आपण म्हणतो की या सगळ्या क्षेत्रांमध्ये आपण वेगवेगळ्या गोष्टी नाविन्यपूर्ण घडवून आणण्यासाठी प्रयत्न करायला पाहिजे. जसं काय आता आपल्याकडं सरांनी सांगितलं की गळती झालेल्या मुलांना तुम्ही शाळेत एनरोल केलं आहे. नंतर जे गरीब मुलं आहे ज्यांना अभ्यासाच्या दृष्टीने हे आहे म्हणजे तुम्ही ते अप्रगत विद्यार्थ्यांना प्रगत होण्यासाठी किंवा त्यांचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रयत्न करताय. हाच खरा विकासाचा पाया आहे. छावणी कर्णपुरा अंगणवाडी क्रमांक 137 मध्ये एक पेड माँ के नाम या उपक्रमाअंतर्गत शनिवारी कर्णपुरा छावणी येथील अंगणवाडीमध्ये लहान मुलांमार्फत झाडांची लागवड करण्यात आली आहे. केंद्र व राज्य शासन यांच्यामार्फत पर्यावरणीय शाश्वततेला चालना देण्यासाठी आणि मातांच्या अमूल्य योगदानाचा सन्मान करण्यासाठी चालू असलेल्या प्रयत्नांचा एक भाग म्हणून पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एक पेड माँ के नाम ही मोहीम सुरू केली आहे. या मोहिमेअंतर्गत शनिवारी कर्णपुरा छावणी येथे वृक्षारोपण करण्यात आलं. ही झाडे पूर्ण फळांची झाडे होती. या अंतर्गत मुलांना वसुंधरेचं संरक्षण आणि संवर्धन याचा मेसेज जातो. तसेच अंगणवाडीमध्ये मुलांना झाडांचे संवर्धन कसं करायचं याचीही धडा मिळतो. या कार्यक्रमाचं आयोजन बालविकास प्रकल्प अधिकारी उत्तर अंतर्गत अंगणवाडी क्रमांक 137 कर्णपुरा यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलं होतं. या कार्यक्रमास छावणी परिषद हॉस्पिटल यांच्या प्रियंका लहाने सिस्टर उपस्थित होत्या. स्मार्ट सिटीच्या अर्पिता शरद यांचंही या कार्यक्रमासाठी सहकार्य लाभलं.
तसेच या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सेविका मदतनीस तर कर्णपुरा येथील स्थानिक यांचंही सहकार्य लाभलं. छावणी जन अधिकार मंचचे अध्यक्ष लक्ष्मण देशमुख यांचं सहकार्य लाभलं. या कार्यक्रमासाठी सुपरवायझर रेवती मोरे तसेच अंगणवाडी सेविका काजल शर्मा, राणी साबळे, श्वेता कल्याण, प्रतिभा व्यवहारे आणि शीतल पवार उपस्थित होत्या. या सर्व कार्यक्रम बालविकास प्रकल्प अधिकारी GS पुंगळे तसेच एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्त यांचं मार्गदर्शन लाभलं व हा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळेस उपोषण भी आहार भी कार्यक्रमाअंतर्गत मुलांना पोषण आहाराबद्दल माहिती देण्यात आली. शेवटी पुन्हा एकदा नजर टाकूया आज दिवसभरात घडलेल्या काही महत्त्वाच्या आणि ठळक घडामोडींवरती. ज्येष्ठ नेते हरिभाऊ बागडे यांची राजस्थानात राज्यपालपदी नियुक्ती, शहराला बहुमान. पश्चिम विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना उभाटा एकनाथ शिंदे गटात वाद संवाद सुरू. चंद्रकांत खैरे यांनी केली आहे तर चंद्रकांत खैरे, आमदार संजय शिरसाट आणि खासदार संदीपान भुमरे यांचे शेला पागोटे. आणि याबरोबरच हे बातमीपत्र इथेच संपलं. पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत राहा आपल्या हक्काचं बातमीपत्र ADN न्यूज.